नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीससाठी अंगणवाडी ओपन करण्याची वेळ कोणत्या तारखेपासून नवीन येणार आहेत, वेळापत्रक नवीन येणार आहेत, या जिल्ह्यामध्ये जी.आर. येण्यापूर्वीच अंगणवाडी उघडण्याचे वेळापत्रक बदलण्यात आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये वेळापत्रक कोणत्या तारखेपासून लागू केले आहेत आणि 1 एप्रिलपासून नवीन वेळापत्रक येणार आहेत अंगणवाडी ओपन करण्यासाठी, ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. कोणत्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ओपन करण्याची वेळापत्रक आलं आहे. 1 एप्रिलपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये 1 एप्रिलपासून नवीन वेळापत्रक येणार आहेत. परंतु या जिल्ह्यामध्ये जी.आर. येण्यापूर्वीच अंगणवाडी उघडण्याचे वेळापत्रक आलं आहे. चला तर आपण डिटेलमध्ये बघू कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. या तालुक्याचे वेळापत्रक बदल नाही. तर बघा ताईंनो, चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. अंगणवाडीचे कुठलेही अपडेट असेल किंवा नवीन जी.आर. असेल किंवा नवीन भरती असेल किंवा नवीन त्याची मेरिट यादी असेल भरतीची किंवा हरकती यादी केव्हा लागेल, ते वेळोवेळी मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण कोणत्या जिल्ह्याचं आहेत वेळापत्रक, जी.आर. येण्यापूर्वीच नवीन वेळापत्रक आलं आहे, ते आपण डिटेलमध्ये बघू. बघा, महिला व बाल विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, बाल समृद्धी इमारत, जिल्हा पहिला मजला सोलापूर जिल्ह्याचं हे परिपत्रक आहेत. या परिपत्रकमध्ये कोणत्या तारखेपासून वेळापत्रक बदल करण्यात आले, तर बघा या ठिकाणी मुख्य कार्यअधिकारी सोलापूर यांच्याकडील मजूर टिप्पणी 18/3/2025 म्हणजे 18/3/2025ला हे परिपत्रक करण्यात आले. जो जी.आर. आला आहे तर जी.आरमध्ये 1 एप्रिलपासून म्हटले, या ठिकाणी 18/3/2025 पासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले. तर बघा, उपरोक्त स्तंभ क्रमांक 1 नवे सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्राचे वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. तथापि सोलापूर जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता पाहता, म्हणजे तापमान पाहता, दिनांक 19/3/2025 पासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राचे वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील असे याद्वारे आदेशित करण्यात येत आहेत. तर आता कोणत्या वेळेस अंगणवाडी ओपन करायचं आहे, कोणतं काम कोणत्या वेळेस करायचं आणि अंगणवाडी केव्हा बंद करायचं, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे पुढे. प्लीज व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, कामकाजाचे तपशील, निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी. पहिला आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे. सकाळी 7:15 ते सकाळी 7:30 पर्यंत 15 मिनटं तुम्हाला अंगणवाडी ओपन करायचे 15 मिनटात. दुसरं आहे पूर्व शालेय शिक्षण, 7:30 ते 8 वाजेपर्यंत पूर्व शालेय शिक्षण 30 मिनटं असेल. 3 नंबर आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळच्या नाश्ता वाटप किती वाजता असेल, 8 ते 8:15 पर्यंत 15 मिनटं सकाळचा नाश्ता द्यायचे. 4 नंबर आहे पूर्व शालेय शिक्षण, 8:15 ते 10 वाजेपर्यंत, म्हणजे 105 मिनटं तुम्हाला पूर्व शालेय शिक्षणाचं आपल्याला काम करायचं आहे, 105 मिनटं. 5 नंबर आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप केव्हा करायचं आहे, 10 ते 10:30 पर्यंत 30 मिनटं तुम्हाला गरम ताजा आहार वाटप करायचं आहे. 6 नंबर आहे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत तुम्हाला 45 मिनटं पोषण ट्रॅकरवरती जे तुमचं रेकॉर्ड असेल, रेकॉर्ड लिहायचं असेल किंवा पोषण ट्रॅकरची नोंदी अद्ययावत करायची असेल तर तुम्हाला 10:30 ते 11:15 पर्यंत तुम्हाला 45 मिनटं तुम्हाला काम करायचं आहे. 7 नंबर असेल संदर्भ सेवा केव्हा असेल,
11:15 ते 11:45 म्हणजे 30 मिनटं तुम्हाला संदर्भ सेवा द्यायची. आणि 8 नंबर असेल गृहभेटी. गृहभेटी गरोदर महिला, स्तनमाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम 11:45 ते 1:15 90 मिनटे तुम्हाला स्तनमाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांच्या आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवायचे आहे तुम्हाला 90 मिनटं. तरी सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजात एकसूत्रता असावी याकरिता या आदेशान्वये अंगणवाडी कामकाजाची वेळ यापुढे वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे सकाळी 7:15 ते दुपारी 1:15 करण्यात येत आहेत. तर बघा या ठिकाणी हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहेत, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये 18/3/2025लाच हे परिपत्रक काढण्यात आले. GR 21/3/2025ला GR आला आहे. 1 एप्रिलपासून अंगणवाडी उघडण्याचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात यावं असं GRमध्ये म्हटलं आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये GR येण्यापूर्वीच या ठिकाणी टिप्पणी मंजूर करण्यात आली आणि यांचं 18/3/2025 पासूनच नवीन वेळापत्रक लागू झालं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. सदर वेळेत बदल हा केवळ उन्हाळा कालावधीसाठी. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, सदर वेळेत बदल हा केवळ उन्हाळा कालावधीसाठी. म्हणजे सदर बदल करण्यात आले अंगणवाडीचे वेळापत्रक का उन्हाळा कालावधीसाठी, म्हणजे जो उन्हाळा आहे या कालावधीसाठी दिनांक 19/3/2025 ते 31/5/2025 लागू राहील. फक्त उन्हाळ्यामध्ये ही जी उन्हाळ्याची कालावधी असेल तर हा जो वेळापत्रक आहे हा फक्त उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये लागू असेल. दिनांक 1 जून 2025 पासून संदर्भ क्रमांक. बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आज 1 जून 2025 पासून संदर्भ क्रमांक 19 विहित केलेले वेळापत्रक लागू राहील याची नोंद घ्यावी. तर बघा जेव्हा जून महिना चालू होईल तेव्हा आपल्याला जे आपल्याला नवीन वेळापत्रक देण्यात आलं आहे, 2 तास वाढ करण्यात आलं होतं. त्याच्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले. जेव्हा जून महिना लागेल तेव्हा त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला अंगणवाडी ओपन करायचे. नवीन त्याच्यात 2 तास ॲड केले आहेत. तर सकाळी 9:30 ते संध्याकाळी 4:30 3:30 तुम्हाला नवीन जे वेळापत्रक आलं आहे जूनपासून लागू होणार आहेत त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला काम करायचे. आणि शहरी भागासाठी नागरी प्रकल्पासाठी तुम्हाला 10:30 ते 5 तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये काम करायचं आहे. तुम्हाला या पद्धतीने कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदाच अंगणवाडी वेळापत्रक बदल करण्यात आले, कारण GR येण्यापूर्वीच या जिल्ह्यामध्ये वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप कसे करायचं तेही तुम्हाला अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी मी कुठल्याही भरतीची जाहिरात असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं किंवा अंगणवाडीची कुठलीही अपडेट तुम्हाला वेळोवेळी हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.